स्ट्रेस मॅनेजमेंटच्या सिरीजच्या या 10व्या भागामध्ये मी अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी आपल्या सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करते आहे। बघता बघता आपण या स्ट्रेस मॅनेजमेंट सिरीजच्या 10व्या भागात येऊन पोहोचलो आहोत आणि तुम्ही सर्वजण एवढा छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दल अगदी मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद। आणि खूप जणांच्या कमेंट्सवरून कळतं सुद्धा मला की खरंच ही स्ट्रेस मॅनेजमेंटची सिरीज आपल्या सर्वांसाठीच खूप उपयोगाची ठरत आहे। थँक्यू सो मच आपण या सगळ्या कमेंट्स केल्याबद्दल। आता या 10व्या भागामध्ये मी पटापट तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटच्या संदर्भाने 10 टिप्स देणार आहे। पहिली टिप, मेडिटेशन महत्त्वाचा भाग आहे। जेव्हा आपण मेडिटेट करायला लागतो तेव्हा कुठेतरी आपण डोक्यातले सगळे विचार काढून टाकणं आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, म्हणजेच डोक्यात सतत किचकिच किचकिच जी चालू असते, हे पण असतं ते पण असतं ते पण असतं, हे काय झालं ते काय झालं, हे सगळं काढून टाकण्यासाठी आणि एका प्रकारे स्ट्रेस पासून स्वतःला वाचवण्यासाठी मेडिटेशन हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। सो अवश्य मेडिटेट करत राहा। दुसरा भाग आहे एक्सरसाइज रेग्युलरली। जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा आपले खूप चांगले हार्मोन्स सिक्रिएट होत असतात, ज्याच्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल सुद्धा खूप छान फील होतं, आपली एनर्जी वाढलेली असते आणि अशा सगळ्या ह्या एनर्जी लेवलमध्ये एखादी समस्या आपल्या आयुष्यात असली तरी तिचाही सामना करण्याचा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो। म्हणून दुसरी टिप आहे अवश्य एक्सरसाइज करा। तिसरा मुद्दा, योगासन सुद्धा अवश्य करा। म्हणजे तुम्ही ठरवून घेऊ शकता की आठवड्यातले किती दिवस योगासन करायचे आहे आणि किती दिवस वर्कआउट करायचं आहे, किंवा काही जण असंही ठरवू शकतात की आपण दररोज जो व्यायाम करत आहोत त्याच्यामध्ये रेग्युलर वर्कआउटला किती वेळ द्यायचा आहे आणि योगासनाला किती वेळ द्यायचा आहे, जेणेकरून एक्सरसाइज आणि योगा असं दोन्ही सुद्धा करता येऊ शकेल। म्हणून योगासनांनी काय होत असतं तर आपलं मन आणि आपलं शरीर यांचं कोऑर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीनं वाढतं आणि हे कोऑर्डिनेशन वाढत असताना नॅचरली आपलं लक्ष दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही, तर आपल्याला आपल्या बॉडीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं। कोणतीही योगासनामधली एक पोज घ्या ना लक्षात, म्हणजे आपल्याला समोरच्या पायांवरच्या त्या पंजावर उभं राहायचे, समोरच्या त्या 5 बोटांवर उभं राहायचे, पूर्ण बॅलन्स त्या 5+5 अशा 10 बोटांवर करायचे आणि माउंटन पोज घ्यायची आहे। दोन्ही हात सुद्धा एकदम वर नेऊन अशा पद्धतीनं जोडायचे आहेत आणि जेव्हा हा बॅलन्स आपल्याला टिकवायचा आहे या माउंटन पोज मधला, ताडासन मधला, त्या परिस्थितीमध्ये आपल्या डोक्यामध्ये दुसरे काही विचार येऊ तरी शकतात का? अजिबात नाही। म्हणून योगासन करणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्याच्यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्यातली चौथी बाब मी असं सांगेन की पुरेशी झोप घेणं खरंच आवश्यक आहे। कारण मेंदूला चांगल्या रीतीनं आराम मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी फार व्यवस्थित काम करणं मेंदूला शक्य होत असतं आणि त्याच परिस्थितीमध्ये जेव्हा मेंदू व्यवस्थित ॲक्टिव्ह राहील तेव्हा स्ट्रेसशी सामना करणं आपल्याला सोपं जाणार असतं। अर्थात झोप जर आपण पुरेशी घेणार असू तर आपलं डाएट सुद्धा हेल्दी असलंच पाहिजे। मग त्यामध्ये जंक फूड, सतत वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स किंवा कॉफी, चहा रात्री जास्त वेळा घेणं किंवा एकंदरीतच आपल्या रेग्युलर लाईफमध्ये त्याचं सेवन खूप जास्त वेळा करणं, या सुद्धा बाबी आपण टाळल्या पाहिजे आणि आपलं हेल्दी फूड डाएट आपण अंगीकारलं पाहिजे। असं म्हटलं जातं की जेव्हा आपण नेचरमध्ये वॉक करायला जातो ना तेव्हा ती आपल्यासाठी अत्यंत प्लीझंट बाब असते। म्हणून अवश्य त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही दिवस ठरवून घेऊ शकता, आठवड्यातला 1 दिवस किंवा दिवसातला थोडासा वेळ, पण तुम्हाला ज्या पद्धतीनं सोयीचं होईल त्यानुसार तुमच्या रुटीनमध्ये या नेचर वॉकला सुद्धा स्थान अवश्य द्या। जेव्हा तुम्ही अशी नॅचरल ब्युटी पाहत असता तेव्हा डेफिनेटली मनाला एक उभारी मिळते आणि स्ट्रेसशी सामना करणं, त्या स्ट्रेसला टॅकल करणं आपल्याला सोपं जातं। हॉबीज तर आपल्याला असायला हव्याच आहेत। असं तुम्हाला जाणवलं असेल ना कधी की जर चित्रकलेची आपल्याला हॉबी असेल तर आपण किती वेळ झाला आपण चित्र काढतो आहोत आणि इतकं सुंदर ते रंगवतो आहोत हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही। हे आपण फुल कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर केलेलं असतं आणि जेव्हा ते इतकं सुंदर चित्र आपल्या समोर येतं तेव्हा आपला सेल्फ रेस्पेक्ट, सेल्फ एस्टीम आणि एकंदरीतच कॉन्फिडन्स सुद्धा खूप वाढलेला असतो
आणि ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला स्ट्रेस टॅकल करण्यासाठी उपयोगी ठरणार असतात. म्हणून हॉबीज सुद्धा असल्याच पाहिजेत. डीप ब्रीदिंग हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे बरं का. जेव्हा आपण डीप ब्रीदिंग करतो म्हणजेच पूर्ण लक्ष तेव्हा आपल्या श्वासावर असतं. व्यवस्थितरित्या डीप श्वास घ्यायचा आणि तो एक्झेल करायचा. यामुळे सुद्धा आपल्याला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी महत्त्वाची मदत होते. म्युझिक हा सुद्धा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या आवडीची गाणी, मग ती मराठी असू देत, सुफी असू देत, जी कोणती असतील, पण आपल्या आवडीची गाणी जर आपण ऐकायला लागलो ना तर डेफिनेटली मनामध्ये किंवा डोक्यामध्ये जे सारं भरपूर साचलेलं असतं ते कुठेतरी क्लिअर व्हायला आणि व्यवस्थित आपण एकाग्रतेकडे पोहोचायला आपल्याला मदत होत असते. आणि माझा स्वतःचा एक अनुभव आहे बरं का. जेव्हा काही वेळेस असं मला वाटतं की स्ट्रेस आपल्यावर येतोय भरपूर, आपण स्ट्रेस घेतोय, अशा परिस्थितीमध्ये मी जस्ट थोडंसं म्युझिक ऐकते, जेणेकरून डोक्यातली ही किचकिच जी आहे ती कुठेतरी निघून जाते. आपण विचारांच्या पोझिशनमध्ये येतो आणि जेव्हा आपण विचार करू शकतो तेव्हा डेफिनेटली या स्ट्रेस फॅक्टर्सवर उपाययोजना सुद्धा आपण काढू शकतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट असा हा मुद्दा म्हणजे ग्रॅटिट्यूड. आपल्या आयुष्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी, अनेक व्यक्ती अशा असतात ज्यांच्यामुळे आपलं आयुष्य समृद्ध झालेलं असतं. म्हणून ही ग्रॅटिट्यूडची फिलिंग जेव्हा आपण नेहमी स्वतःसोबत जोपासत असू ना तेव्हा आपल्याकडे काय आहे याच्यावर आपला पूर्ण फोकस असतो. आपण काय मिस केलंय किंवा काय नाही आपल्याकडे याच्याकडे आपण कम्प्लिटली दुर्लक्ष करू शकतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून जर आपलं आयुष्य एवढं समृद्ध असेल तर समस्या थोड्याफार आल्या तरी सुद्धा त्यांचा सामना कसा करायचा हे आपल्याला आपोआप कळत असतं आणि आपला ब्रेन त्या दृष्टीनं आपल्याला मदतही करत असतो. तर मग या 10व्या एपिसोडमधल्या 10 टिप्सपैकी तुम्ही कोणती टिप वापरणार आहात हे जाणून घ्यायला मलाही आवडणार आहे. त्याच्यामुळे वाट कसली पाहताय, चला पटापट खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला लागा आणि कोणती टिप तुम्ही अवलंबत आहात किंवा या 10 पेक्षा आणखी वेगळी एखादी टिप तुम्ही अंमलात आणत आहात का हे सुद्धा जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. सो तुम्ही लिहायला लागा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.